शाळा म्हणजेच विद्येचे मंदिर, जिथे लहान वयात माणसांची जडणघडण होते, आचार विचार यांना आकार येतो, चांगल्या वाईट गोष्टींची शिकवण दिली जाते. पण आज बदलापूरची घटना मन सुन्न करणारी होती. कारण आपल्या आयुष्याची जिथे सुरुवात होते खऱ्या अर्थाने, ती म्हणजे आपली शाळा. आणि अशाच ठिकाणी जर ही लहान लेकरं सुरक्षित नसतील तर मग अपेक्षा तरी कोणाकडून करायची? जे वय ह्या बाळांचे खेळायचे बागडायचे असते, त्याच वयात जर ह्या लेकीबाळी सुरक्षित नसतील तर मग प्रश्न पडतो की आपण नक्की माणसंच आहोत ना? मागच्या महिन्याभरात नवी मुंबई, उरण आणि आता बदलापूरमध्ये ही घटना घडली. पण आजची घटना ही अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारी होती. कारण त्या बाळाचं वय होतं अवघं 4 वर्ष. होय, अवघं 4 वर्ष. ज्या मुलीला काहीच समजत नाही किंवा काहीच कोणत्याच गोष्टीची उणीव नाही, जाणीव नाही, एवढ्या 4 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार आणि अन्याय केला. त्यावेळेस लहान मुलांवरती अन्याय अत्याचार केला जातो, त्यावेळेस पॉक्सो या कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते आणि या कायद्याअंतर्गत शिक्षाही केली जाते. तर हा कायदा नक्की काय आहे याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया. पॉक्सो ॲक्ट म्हणजेच लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012. हा बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटना गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी भारत सरकारने 2012 रोजी तयार केला होता. पॉक्सो हे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सचे लघुरूप आहे. लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण करणारा हा कायदा. भारतीय संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकास मूलभूत हक्क बहाल केले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने अंगीकारलेल्या बाल हक्कांबाबतच्या अधिसंधीस 11 डिसेंबर 1992 रोजी भारत सरकारने मान्यता दिली. यामध्ये बालकांच्या हिताचे संरक्षण करताना सर्व राज्य पक्षकारांनी पालन करावयाची मानके विहित केली जातील. भारतीय संविधानातील अनुच्छेद 15(3) मध्ये इतर गोष्टींबरोबर बालकांसाठी विशेष तरतुदी करण्याकरिता राज्य सरकारला अधिकार दिले आहेत. बालक या संज्ञेमध्ये 18 वर्षाखालील सर्व व्यक्तींचा समावेश होतो. बालक ही देशाची संपत्ती, उद्याची पिढी मानली जाते. तिचे योग्य प्रकारे पालनपोषण, संवर्धन व्हावे, निकोप व्हावा, शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास व्हावा. बालकास अत्याचारांपासून संरक्षण मिळावे, बालपण सुदृढ व्हावे, बालकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, बालकांचे बालपण, यौवन याचे लैंगिक शोषणांपासून संरक्षण व्हावे, हा मुख्य हेतूने प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ॲक्ट 2012 या नावाने केंद्र सरकारने बालकांच्या संरक्षणार्थ 2012 रोजी या विशेष कायदा तरतूद केला. 2018 साली भारतातील कथुआ आणि उन्नाव येथे बालिकांवर बलात्कार झाल्याच्या घटनांनंतर गुन्हेगारांना अधिक कडक शिक्षा देण्याच्या दृष्टीने पॉक्सो कायद्यात बदल करण्यात आला आणि त्यानुसार आता 12 वर्षाखालील मुलींवरती बलात्कार केल्यास गुन्हेगाराला थेट फाशीची शिक्षा मिळते, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जामीन स्वीकारला जात नाही. शिवाय 16 वर्षांवरील मुलींवर बलात्कार केल्यास कमीत कमी 10 वर्ष ते 20 वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, जिथे एकेकाळी कोणत्या मुलीकडे वाईट नजरेने बघण्याची देखील कोणाची हिंमत होत नव्हती. पण आज त्याच महाराष्ट्रात 4 वर्षापासून 40 वर्षापर्यंतची लेक सुरक्षित नाही आहे. आपले पोलीस प्रशासन अत्यंत कडक आहे, त्याबद्दल शंकाच नाही. शिवाय आपली जी न्यायव्यवस्था आहे त्यावरती सुद्धा आपला पूर्णपणे विश्वास आहे. प्रशासनाला फक्त एवढीच विनंती आहे की सदर आरोपींना पॉक्सो अंतर्गत अत्यंत कठोर शिक्षा व्हावी आणि तीसुद्धा मृत्यूदंडाचीच असावी. तेही हा खटला अत्यंत जलद गतीने अर्थात फास्ट ट्रॅकने पुढे नेऊन अगदी लवकरात लवकर हा खटला निकाली काढावा, हीच मायबाप सरकारकडे विनंती. शिवाय एक गोष्ट सांगावीशी वाटते, ज्या शहरामध्ये महाराज स्वतः
घोड्यांची अदलाबदली करायचे म्हणून त्या शहराचं नाव बदलापूर असं पडलं. आज त्याच शहरामध्ये स्त्रियांच्या रक्षणासाठी कायद्यामध्ये बदल करावा म्हणून संघर्ष केला जातोय ही शोकांतिका.